हवामान. सोलापूर शहरासह महाराष्ट्र आणि इतर राज्यांना मोन्था चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार दक्षिण सोलापूर तालुक्याच्या अनेक भागातही जोरदार पाऊस झाला. पुण्यातही आज पहाटेपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. मुसळधार पावसामुळे शेतातलं कापणीला आलेलं धान, कापूस पिकांचं नुकसान झालंय. नागपूरमध्येही रात्रीपासून पाऊस सुरू असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय. वाशिम जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी बरसत असून त्याचा फटका तुरीला बसण्याचीही शक्यता आहे. कोल्हापूर शहरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. परतीच्या पावसाचा फटका काढणीला आलेल्या पिकाला बसत असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडलाय. उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. या काळात चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.